श्री गुरुचरण सरोज रज निज मनो मुकुर सुधार बरनहु रघुबर विमल जशो जो दायक फल बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार अष्ट सिद्धि नौ निधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की ध्येयं सदा परिभवग्नमविष्टदोहम् तीर्थास्पदं शिववेञ्चनूतं शरण्यं भृत्यार्त्यं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् करारविन्देन पदारविन्दम् मुखारविन्देन विनिवेशयन्तम् वटशपत्रस्य पुटे शयानम् बालं मुकुन्दं मनसा स्मरामि बालं मुकुन्दं मनसा ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मिठे वितो मस्तक जा ठिकाणी तिथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही ते तुझे सद्गुरु पाय
कृष्ण राधे राधे कृष्ण राधे राधे कृष्ण राधे राधे कृष्ण राधे जय हो राधे कृष्ण राधे राधे कृष्ण राधे राधे कृष्ण राधे राधे कृष्ण राधे हे राधे
अंतर्यामी परम दयाळू परमश्रेष्ठ विश्वव्यापी अकारण करुणा उरणारे भक्तवांच्या कल्पतरू आणि प्रत्येकांच्या हृदयामध्ये नित्य वास करणारी चैतन्य शक्ती अशा भगवत स्वरूप भगवचरणी शतश नमस्कार. पवित्र स्थळी गंगा नदीच्या किनाऱ्यावर पवित्र अशी गंगा आहे की अशा पवित्र किनाऱ्यावरती व्यासांचे महाज्ञानी पुत्र बारी शुकदेवजी महाराज आणि मृत्यूच्या दारात उभे असलेले राजा परीक्षिती यांना सुंदरसा गोड असा प्रसंग सांगतात. शुकाचार्यांची आणि राजा परीक्षितीची भेट झालेली आहे. राजा परीक्षितींना शुकाचार्यासारखे गुरु प्राप्त झालेले आहेत. जीवनामध्ये गुरु असावा. ज्याच्या जीवनामध्ये गुरु आहे त्याच्या जीवनाला धार असते आणि ज्यांच्या जीवनामध्ये गुरु नसतो त्यांचं जीवन निराधार असते. धारधार जीवन जगायचं असेल तर जीवनामध्ये गुरुची आवश्यकता आहे. म्हणून जाणते नो गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे जैसी मूळ शिष्यने सहजे शाखा पल्लव संतोषती. जीवनामध्ये गुरु नसेल तर जीवन तुच्छ आहे. गुरुची आवश्यकता आहे. ज्ञानोबा सुंदर वर्णन करतात. आमचा जर उद्धार झाला असेल तर कुणामुळे? फक्त गुरुमुळे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. गुरुची आवश्यकता आहे. शुकदेवजी महाराजांची आणि राजा परीक्षितीची भेट आहे. मृत्यूच्या दारात उभे असलेले राजा परीक्षिती आपल्या गुरुदेवांना प्रश्न विचारतात. गुरुदेव दया करो. बोला काही इच्छा आहे. परीक्षिती म्हणतायत गुरुदेवा जी व्यक्ती मृत्यूच्या दारात उभी आहे त्या व्यक्तीने कोणतं कर्म करावं? कर्म म्हणजे काय? विकर्म म्हणजे काय? अकर्म म्हणजे काय? सत्कर्म कोणतं? दुष्कर्म कोणतं? या प्रत्येक कर्माबद्दल आम्हाला माहिती सांगा की आम्ही जीवनामध्ये कसं कर्म केलं पाहिजे. दिवसभर माणसाने असं कर्म करावं की जेणेकरून रात्री सुखानं झोप आली पाहिजे. असं कर्म दिवसभर केलं पाहिजे. एवढं जरी तुमचं कर्म सफल झालं तर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला सुखानं झोप येईल. अरे ज्यांनी जसं कर्म केलं ना तसं त्यांना फळ मिळत असतं. एक भावगीत आहे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जसे कर्म कराल तसा परमात्मा फळ देत असतो.
म्हणून पहिलं कर्म सांगतो, दिवसभर असं कर्म करा की जेणेकरून तुम्हाला रात्री सुखाने झोपायला पाहिजे. असं कर्म दिवसभर करा. एवढं जरी कर्म सफल झालं तर त्याचेही पुढचे कर्म सांगतो तुम्हाला. म्हातारपणी जर सुखानं मरायचं असेल तर असे कर्म, जोपर्यंत अंगामध्ये तारुण्य अवस्था आहे तोपर्यंत चांगले कर्म करा. आणि हे जर तुमचं कर्म सफल झालं तर त्याच्या पुढचे कर्म सांगतो. परलोकी जर सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर असे कर्म जन्मभर करा. गोपाल कृष्ण भगवान जय कन्हैयालाल भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेवा. 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 नाथ नारायण वासुदेवा, नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण राजा परीक्षितजी प्रश्न विचारतात, गुरुदेवा आम्ही कोणतं कर्म करावं? जी व्यक्ती मृत्यूच्या दारात उभी आहे त्या व्यक्तीने कोणतं कर्म केलं पाहिजे? भगवत चिंतन करणे हे सुद्धा एक कर्म आहे. चिंतन केलं पाहिजे. चिंतने चिंतने तद्रुपता. अंगामध्ये भक्तीचा चिलखत असावा. काही व्यवहारामध्ये, काही संसारामध्ये जे आपल्यावरती वार होतात आणि ते वार झाल्याच्या नंतर जीवाला दुःख होत नाही, त्याकरिता अंगामध्ये भक्तीचा चिलखत असावा. सतत नामचिंतन असावं. नामचिंतनामुळे दुःख होत नाही, असलेलं दुःख निघून जातं. सदा नाम घोष करू हरिकथा, तिने सदा चित्ता समाधान. राजा परीक्षितजी म्हणतात, गुरुदेवा मग आम्हाला अशा काही भगवंताच्या कथा सांगा की जेणेकरून त्या कथा आम्ही श्रवण केल्याच्या नंतर आमची व्यथा निघून जाईल. कथा ऐकल्याच्या नंतर जीवाची व्यथा जाते आणि त्याकरता तर कथा आहे. जीवाची व्यथा घालवायची असेल ना तर हरीची कथा श्रवण करायची.
मी काय मला सांगा मला हरीची कथा. कोण आहे तो हरी? जो सर्वांचं पाप हरण करतो, जो सर्वांचं दुःख हरण करतो, त्याचं नाव आहे हरी. राजा परीक्षितीचे प्रश्न विचारतायत, भगवान अवतार का घेतात? अवतार घेण्याचं कारण, अवतार घेण्याचे मुख्य 3 कारण आहेत. महाभारताचा अतिशय गोड आणि पवित्र श्लोक आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते ना, त्या त्या वेळेला परमात्मा अवतार धारण करतो. कारण परमात्मा हा कुठेही प्रगट होत नाही. देव कुठं असतो? देव कुठेही नसतो. ज्या ठिकाणी धर्म जिवंत आहे अशा ठिकाणी देव असतो. आणि देव कुठेही प्रगट होत नाही. देवाला जर प्रगट करायचं असेल तर साधना करावी लागते, तपश्चर्या करावी लागते, अहोरात्र भजन करावं लागतं. आता देव कुठे असतो? ज्ञानोपार आहे. अर्जुनाला सांगतायत की मी कुठं असतो. तरी तयापासी पांडवा मी हरपला जीवसावा जेथ नाम घोष परवा करीती माझा. मी कुठं असतो? ज्या ठिकाणी अहोरात्र भगवत चिंतन चालू आहे अशा ठिकाणी असतो. परमात्मा अवतार का घेतो? तर आधर्म होऊ लागतो म्हणून. भगवंताचे अवतार आम्हाला सांगा, किती अवतार होतात? त्यावेळेला शंकरजी महाराज सांगतात, जेव्हा कोठेची नव्हते काही, चंद्र तारा सूर्य नाही, अवघे शून्यचे होते पाही, कान्होबा तेरे तेरे ते. जेव्हा कोठेच काही नव्हतं तेव्हा मात्र परमात्मा होते. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. काय वर्णन करता तो संत महात्मा? भक्त सांगतायत, या विश्वात आमचं खरं जर माहेर कोणतं असेल तर ते पंढरपूर. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण, करी माहेरची, करी माहेरची, करी माहेरची आठवण. हे माझे माहेर पंढरी, माझे माहेर, माझे माहेर, माझे 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 माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. आहे दिवळीसाठी, आहे दिवळी
जीवाचं खरं माहेर कोणतं असेल तर तो म्हणजे परमात्मा, आणि जीवाचं खरं सासर जर कोणतं असेल तर तो म्हणजे संसार. जीवाला संसार हे सासर आहे आणि जीवाला परमात्मा हे माहेर आहे. म्हणून सतत माहेरची आठवण केली पाहिजे, माहेर आठवले पाहिजे. गुरुदेवजी सांगतात जेव्हा कोठेच नव्हते काही तेव्हा मात्र परमात्मा होते, आणि देवाला एकट्याला करमत नव्हतं. देवाला सुद्धा इच्छा आहे, भक्तांना सुद्धा इच्छा आहे आणि जीवाला सुद्धा इच्छा आहे. परंतु देवाची इच्छा वेगळी, साधूची इच्छा वेगळी आणि जीवाची इच्छा वेगळी. देवाची काय इच्छा आहे? एकोहम बहुश्यामी, एकापासून अनेक व्हावे अशी देवाची इच्छा आहे. देवाला एकट्याला करमत नव्हतं, म्हणून अनेक निर्माण करायचं ठरवलं भगवान परमात्म्याने. स्वतःच्या नाभीपासून एक कमल उत्पन्न झालं आणि त्या कमळातून ब्रह्मदेव अवतीर्ण झाले. आणि मग ब्रह्मदेवाला सांगितलं भगवान विष्णूने, आता तुम्ही सृष्टीची उत्पत्ती करा. ब्रह्मदेवानं सृष्टीची उत्पत्ती करायचं ठरवलं आणि ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती केली. ब्रह्मदेवापासून एक जोडी निर्माण झाली, त्या जोडीचं नाव आहे मनु आणि शतरूपा. मनु म्हणजे काय? मनु म्हणजे मन. मनु म्हणजे काय? मन. आणि शतरूपा म्हणजे जी अनेक रूप घ्यायला लावते तिचं नाव आहे शतरूपा. अशी सुंदर जोडी निर्माण केली ब्रह्मदेवाने. मनु आणि शतरूपापासून 2 मुलं झाले आणि 3 मुली झाल्या. एका मुलाचं नाव आहे प्रियव्रत आणि दुसऱ्या मुलाचं नाव आहे उतानपाद. उतानपाद नावाच्या राजाला 2 पत्न्या. आता प्रत्येक जीव हा उतानपाद आहे, प्रत्येक जीव उतानपाद. आणि या प्रत्येक जीवाला 2 बायका आहेत, एक आहे आवडती आणि एक आहे नावडती. उतानपाद नावाच्या राजाला 2 पत्न्या, एका पत्नीचं नाव आहे सुरुची आणि एका पत्नीचं नाव आहे सुनीती. सुनीती ही नावडती आहे आणि सुरुची ही आवडती आहे. आणि प्रत्येकाला फक्त एकच बायको आवडते, ती म्हणजे सुरुची. सुरुची म्हणजे काय? चांगलंच खावंसं वाटतं, चांगलंच राहावंसं वाटतं, चांगलंच द्यावंसं वाटतं. घरी तुमच्या मंडळीने किती चांगला स्वयंपाक करू द्या, घरचं चांगलं वाटतच नाही. नांदेडला गेले की खिचडी भजीच खाते तो. प्रत्येकाला रुची आवडण्यापेक्षा नीती आवडली, परंतु नीती कोणाला आवडतच नाही, रुचीच आवडत. मग त्या राजाला रुची जास्त आवडायची, रुचीवरती प्रेम होत आणि नीतीचा राजा तिरस्कार करायचा. दोन्ही पत्न्यांना 2 मुलं झाले. सुनीतीलाही मुलगा झाला आणि सुरुचीलाही मुलगा झाला. सुरुचीच्या मुलाचं नाव ठेवलं उत्तम आणि सुनीतीच्या मुलाचं नाव ठेवलं ध्रुवबाळ. हे दोनही मुलं लहानाची मोठी झाली. एके दिवशी ध्रुवबाळ आपल्या आईसोबत खेळत असताना सहज ध्रुवाने प्रश्न विचारला, आई, रोज माझे मित्र म्हणतात, काय तुझ्या बाबाचं तुझ्यावर प्रेम नाही का? तुझ्या बाबाच्या तुला मांडीवर जाऊन बसा वाटत नाही का? अरे तुझा तर बाप राजा आहे.
जाणे एखाद्या दिवशी तुझ्या बाबाकडं 5.5-6 फुटाच्या सिंहासनावर तुझा बाप बसतो आणि तोच तुझा सावत्र भाऊ बाबाच्या डाव्या मांडीवरती बसतो. एखाद्या वेळेस तू तुझ्या बाबाच्या मांडीवर जाऊन बस ना. तुला इच्छा होत नाही बाबाच्या मांडीवर जाऊन बसायची? ध्रुव बाळ आईला सांगत होता. तर आई डोळ्यात आसू आणून सांगत होती, राजा आपल्याविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेम नाही रे, प्रेम नाही. आपल्याविषयी त्यांच्या अंतःकरणात दया नाही, म्हणून तर आपल्याला फार दूर लोटून दिलं. ते राजमहालात राहतात आणि आपण एका पडक्या घरामध्ये राहतो. मग आई मी बाबाकडे जाऊ का? आई म्हणली जाऊ नको, कारण आपल्याविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेम नाही ना, म्हणून अजिबात जायचं नाही. मी जाणार. 5 वर्षाचे लेकरू, त्याला राग द्वेष काय करणार आहे? निघाला बरोबर. उत्तम बाबाच्या मांडीवर बसलेला आहे. ध्रुवाला वाटलं आपण सुद्धा बाबाच्या मांडीवर जाऊन बसावं. 5 वर्षाचं बाळ धुडू 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 धावत धावत गेलं, बाबाच्या जवळ उभं राहिलं आणि बाबाला म्हणायला, बाबा हो बाबा, मी तुमच्या मांडीवर बसू का? राजा काहीच नाही बोलला. राजाने फक्त ध्रुवाकडे बघितलं. वाटलं असं ध्रुवाने मांडीवर बसावं, अरे तो सुद्धा माझा मुलगा आहे ना, त्याने सुद्धा माझ्या मांडीवर बसावं. पण कसं बस म्हणावं? जवळ चीफ साहेब उभाच होता. कोण? दुसरी पत्नी सुरूची. कारण एवढा मोठा राजा पत्नीच्या अधीन होता. जर ध्रुवाला मांडीवर बस म्हणावं तर सुरुचीला राग येईल आणि नको म्हणावं तर ध्रुवाला राग येईल. आता काय करावं? पण काही एक विचार न करता ध्रुव बाळ अति जवळ गेला आणि बाबाला म्हणाला, बाबा मी तुमच्या मांडीवर बसणार, बसतोच तुमच्या मांडीवर. तेवढ्यामध्ये सुरूची आई गरजली. एखादी अशी वीज कडकडावी ना, तशी ती कडाडली. हे ध्रुवा, बाजूला सरक, कारण मांडीवर बसण्याचा अधिकार तुझा नाही. मांडीवरती बसण्याचा अधिकार फक्त माझ्या उत्तमचा आहे. आणि तुला जर तुझ्या बाबाच्या मांडीवर बसायचं असेल ना, तर तू माझ्या पोटी जन्म वाहून घे. अरे तपश्चर्या कर आणि माझ्या पोटी जन्म वाहून घे. आज तू मांडीवर बसशील, उद्या राशी आसन घेशील, तुझा काय भरोसा आहे? तू माझा मुलगा नाहीस, तू त्या सुनीतीचा मुलगा आहे, सुनीतीचा मुलगा आहेस. पण 5 वर्षाच्या बाळाला काय करणार? रागाने द्वेष. 5 वर्षाचं लेकरू आता बाबाच्या जवळ गेलं, मांडीवर बसणार. मांडीवर बसलं एवढ्यामध्ये सुरुची आईला राग आला आणि रागाच्या भरामध्ये सुरुची आईनं ध्रुव बाळाच्या कमरेत लाथच घातले. जशी लाथ मारली तसं 5 वर्षाचं लेकरू धाडधीड खाली पडलं आणि आवाज दिला, आई. 5 वर्षाच्या बाळाचे शब्द, कोमल शब्द आईच्या कानावर गेले. आईने बाळाचा आवाज ऐकला आणि आईने आवाज दिला, बाळ पडला का रे तू? काय झालं तुला? आई पडलो नाही ग, लोटून दिलं. अरे कोणी लोटून दिलं तुला? आईनं. आई धावत धावत आली, बाळाला जवळ घेतलं, डोक्यावर हात फिरवला. बाळा लागलं का रे तुला काही? डोळे पुसले, बाळ रडायला लागले. आई म्हणजे, बाळा तुझ्या आईनं तुला जवळ नाही घेतलं, पण तुझ्या बाबानं तुला जवळ घ्यायला पाहिजे होतं ना. अरे तो तुझा बाप आहे. आई माझे बाबा मला जवळ घेत होते ग, पण माझी आई म्हणली, खबरदार कोणी हात नका लावू. मग आई सांग ना, माझे बाबा मला जवळ घेत नाहीत, माझी आई माझा तिरस्कार करते,
मग आई या जगात माझा आहे तरी कोण ग? कोण आहे सांग. आई सांगते बाळा, अरे ज्याला जगात कोणीच नसतं ना त्याला फक्त एक देव असतो, एक देव असतो. नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे नाही रे नाही रे नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कोण, नाही रे नाही कुणाचे कोण. बहीण कुणाची भाऊ कुणाचा. जय हो जय हो बाबूजी वा. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे, मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे, तुटतील धागे दोरे. प्राणमायेचा बाळा, प्राणमायेचा बाळा, प्राणमायेचा बाळा, प्राणमायेचा बाळा. नाही रे नाही कुणाचे कोण, नाही रे कुणाचे कोण, नाही कुणाचे कोण आहे कोणाचं? जगात कोणी कुणाचं नसतं. सोयीले धायले संपत्तीचे लोक, नित्यानिचा एक पांडुरंग. सोयरे धारे कुठपर्यंत? सोयऱ्या धाऱ्याची व्याख्या सांगतो. काम पडल्याच्या नंतर एखादा सोयऱ्याकडे जातो, राम 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 राम. मुलीचं लग्न होतं, 20,000 रुपये पाहिजे होते. त्या पासून 20,000 रुपये त्यांना द्यावे. पण लग्न झाल्यानंतर 1 वर्ष झाले ते पैसे परत द्यावे का नाही? नाही दे. पहिल्यांदा सोय करून घेतो तो सोयरा, आणि मग देताना धाय धाय करायला होतो तो धायरा. कोण आहे कोणाचं? कोण नसतं कोणाचं. बस जगाच्या पाठीवर तुमचा एक देव आहे. जगाच्या पाठीवर कोणीच कुणावरती प्रेम करू शकत नाही. फक्त प्रेम करतो जीवापाड तो म्हणजे देव. ज्याला जगात कोणी नसतं ना त्याला फक्त एक देव असतो, मग बाकी कोणी नसतं. दवाखान्यामध्ये भरती झाल्याच्या नंतर डॉक्टर लोक सांगतात, आता काही ठेवून काही उपयोग नाही, त्याला तुम्ही घरी घेऊन जा. आणि मग त्याच्या लक्षात येतं, अरे
आता जगात कोण आहे? आपला डॉक्टर सुद्धा सोडू शकत नाही आपल्याला. मग तो देवाची आठवण करतो, देवा तुझ्याशिवाय मला कोण आहे? मग देवाची आठवण येते. मित्र कुणाचा नाही गड्या, कुणी कुणाचा मित्र नाही, कुणी कुणावर प्रेम करत नाही. किती तुमचं आमचं मैत्रत्व असेल तर जोपर्यंत देवाने घेवा नाही तोपर्यंत. ज्या मित्रावर तुम्ही जीवापाड प्रेम करता ना, तोच मित्र तुमचा दवाखान्यामध्ये भरती होऊ द्या आणि त्याला कॅन्सर नावाचा रोग होऊ द्या. मित्राचं किती जरी प्रेम असलं तरी मित्र पत्नीला म्हणतो माझा मित्र बिमार आहे, त्याला कॅन्सर नावाचा रोग झालेला आहे, एकदा वाटतं की भेटून यावं. बायको म्हणते जरा दूर बसा, नसतात त्याच्यातले जंतू तुमच्यात घुसतील. आता एक भयंकर रोग येऊन गेला ना, कोरोना. खरंच जगात आपलं कोण आहे हे कोरोनानं दाखवून दिलं की खरंच आपल्यावर जीवापाड प्रेम कोण करते. भाऊ प्रेम करते का, बहीण प्रेम करते का, पत्नी प्रेम करते. पत्नी सुद्धा नाकाला पदर बांधून येत होती आपल्याला. जी आहे तुमची आमची अर्धांगिनी आहे ना, ती सुद्धा, तिचं सुद्धा तुमच्यावर किती प्रेम आहे हे कधी कळालं? मागच्या 2-3 वर्षात कळालं. मग मित्राला भेटायला जातो आणि मित्राला म्हणतो राजा किती आपण लहानपणचे दोस्त होतो राजा, घासातला घास नाही सोडून खाल्ला रे. अरे गोड जर घास लागला तर मला फक्त तुझीच आठवण येत होती. किती तुझं माझं मित्रत्व होतं. असं वाटतं तुला सोडून जाऊच नाही, इथंच राहू, तुझ्याजवळच राहू. पण काय करावं, तुझ्या घरी बैल सोडायला कोण नाही, गव्हाला पाणी द्यायला कोण नाही. कोण कोणावर प्रेम करतो? कोणीच कोणावर प्रेम करतो. ध्रुव बाळ आईला म्हणतो आई मग सांग ना माझं जगात आहे तरी कोण? आई म्हणते जगी ज्यासी कोणी नाही त्यासी देव आहे. अरे ज्याला जगात कोणी नाही त्याला फक्त एक देव आहे. मग आई देव कुठं असतो? 5 वर्षाचं बाळ पण आईला म्हणते आई देव कुठं असतो? आता आईनं काय सांगावं? आई म्हणते बाळा देव आभाळात असते. आता आई काय सांगणार आहे त्याला? देव आकाशात असते. देव आकाशापेक्षा मोठा आहे. मग आई जाऊ का ग मग मी देवाकडं? आईचं अंतकरण भरून आलं. 5 वर्षाचं बाळ आणि देवाकडे जाऊ का म्हणते. किती चांगलं बोलतं रे. काही काही लोकांना बाजून खाली टाकायचा टाईम येते तरी देवाकडे जावं वाटत नाही, भागवताला यावं असं वाटत नाही, कीर्तन ऐकावं असं वाटत नाही. आणि 5 वर्षाचे तू देवाकडे जाऊ का म्हणते. एखाद्या लेकरानं देवाकडे जाऊ का म्हटल्याबरोबर त्याला जाय म्हणलं पाहिजे. हरिपाठाला जाऊ का? जाय. कीर्तनाला जाऊ का? जा. भागवत कथेला जाऊ का? जा म्हणलं पाहिजे. पण त्याची आई सांगते इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, भागवताला जाऊ नको, कीर्तनाला जाऊ नको. मग ते गंजीपतीच्या डावावर जाते, नुसता मग दारूच्या भटीवर जाते सरळ. त्याला दिशा दिली पाहिजे, हे आईचं कर्तव्य आहे. आणि म्हणून बघा ध्रुव बाळांनी ज्या वेळेला पहिली हाक मारली ती कुणाला हाक मारली पहिली? आईला. आई हे आई. आणि ज्यावेळेला माणूस दुःखी असतो त्यावेळेला दुःखामध्ये त्याला फक्त आईच आठवते. आईच बोटाला ठेस लागू द्या ना, आईची आठवण येते. बिमार पडल्याच्या नंतर आईची आठवण येते आणि आईला मुलाची आठवण येते. तिचं लेकरू बिमार पडू द्या ना, त्या बाईचं लेकरू बिमार पडल्याच्या नंतर आई त्याला डॉक्टरकडे घेऊन जाते, मंदिरात नेते आणि देवाला म्हणते देवा पाय बरं माझं लेकरू बिमार आहे, माझं आयुष्य माझ्या मुलाला दे, कारण मला जगून काय करायचं आहे. माझं बाळ सुखी तर मी सुखी. आई मग देवाकडे जाऊ का? ठीक आहे, जा देवाकडे. देव कुठं असतो? अरे देव मिळवणं एवढं सोपं नाहीये. तपश्चर्या करावी लागते, कठोर तपश्चर्या करावी लागते, एका पायावरती उभं राहावं लागतं, साधना करावी लागते. नाही आता माझा निश्चय झाला, आता जोपर्यंत मला देव भेटला
भेटणार नाही तोपर्यंत मी आता घरी परत येणार नाही. कारण अशा अपमानामध्ये मला जीवन जगावंच वाटत नाही. किती दिवस या अपमानामध्ये जीवन जगावं? आई, मी आता देवाकडे निघणार, मी देवाकडे जाणार. आई म्हणजे देवाकडे जाऊन काय करणार आहेस तू? आई, मी देवाकडे जाणार आणि देवाकडं अशी एक जागा मागून घेणार. त्या देवाला म्हणणार, देवा मला अशी जागा द्या, अशी जागा द्या की त्या जागेवरून मला कोणीही सुद्धा उठ म्हणणार नाही. अशी जागा मागणार आहे. अरे माणसाने अशी जागा मागून घेतली पाहिजे देवाकडे गेल्याच्या नंतर की त्या जागून कोणी आपल्याला उठ बोलू नये. काही काही लहान लेकरं मोठ्या माणसाच्या पंक्तीमध्ये जाऊन बसतात आणि मग काही मोठे माणसं म्हणतात उठ, त्याला उठवतात. लहान लेकरच बसलं पाहिजे, मोठ्या माणसात बसू नये. मग लहान पोरांनी अगोदर विचार केला पाहिजे की आपण आपल्याच बरोबरीच्या मुलाच्या पंक्तीमध्ये बसलं पाहिजे आणि प्रत्येकानं अशी जागा मागून घ्यावी की जेणेकरून त्या ठिकाणी आपला अपमान होऊ नये, आपला कुठे सन्मान झाला पाहिजे. अशी जागा देवाकडे मागली पाहिजे. काय लोक जागा मागून घेतात 5-5 वर्षापूर्वी, 5 वर्ष झाले की संपली जागा. मग कोण विचारते तुम्हाला? अशी जागा मागा की हा जन्म तुमचं वर्चस्व राहिलं पाहिजे. निघाले ध्रुवा, खूप लांबवर गेले, एका अरण्यात गेले. त्या अरण्याचं नाव आहे मधुवन. त्या अशा घोर अरण्यामध्ये सुंदर असा विण्याचा झंकार आला. सुंदर विणा वाजला. अगोदर सुगंध यावा आणि नंतर फुल दिसावं. असे कोण? देवर्षी नारद. नारायण नारायण भज मन नारायण 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 सुंदर असा विण्याचा झंकार. अगोदर सुगंध यावा आणि नंतर फूल दिसावं असे देवर्षी नारद झाले. देवर्षी नारदाने बघितलं, ध्रुवा कुठं निघालास? देवाची तपश्चर्या करण्याकरता.
आणि एवढ्या लहान वयात अरे चांगला मोठा हो आणि नंतर देवाची तपश्चर्या कर. देव प्राप्त करणं एवढं सोपं आहे? अरे तपश्चर्या करावं लागते, खडतर तपश्चर्या लागतं, उपाशी राहावं लागतं, अन्न पाण्याचा त्याग करावा लागतो, त्यावेळेला देव मिळतो. देव मिळवण्याकरता किती साहस लागतात, किती कष्ट लागतात माहिती आहे? अरे कितीतरी जन्म घ्यावे लागतात. ते काही असो ना, मला फक्त देव भेटला पाहिजे, माझा निश्चय आहे, माझा दृढ निश्चय आहे. 3 माणसं तपश्चर्या करण्याकरता गेले. 3 माणसं. एक बसला आंब्याच्या झाडाखाली, एक बसला वडाच्या झाडाखाली आणि एक माणूस बसला चिंचेच्या झाडाखाली. जो माणूस आंब्याच्या झाडाखाली बसलेला होता त्या माणसाला देवर्षी नारदानं बघितलं आणि देवर्षी नारद म्हणले, काय करतो रे पुढे तपश्चर्या? कशा करता? देव भेटी करता. नारदा, मला देव भेटेल का हो? म्हणे वा वा, भेटणार ना. भेटणार देव. कधी भेटेल नारदा सांगा. देवर्षी नारद म्हणले, या आंब्याच्या झाडाला जेवढी पानं आहेत ना तेवढे तुला जन्म घ्यावे लागतील, त्यावेळेला तुला देव भेटेल. अरे बापरे, म्हणले आपण घरून चहा घेऊन आलेलं बरं. देव मिळवणं एवढं सोपं आहे? कधी देव भेटत? वडाच्या झाडाखाली बसलेला जो माणूस होता त्याला विचारलं, कशा करता बसला? देव मिळवण्याकरता. नारदा, देव मिळेल आम्हाला? मिळेल ना. कधी मिळेल नारदा सांगा. देवर्षी नारद म्हणले, वडाच्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढे तुम्हाला जन्म घ्यावे लागतील. बाबा, हे पानं कधी संपणार, कधी देव भेटणार? नको म्हणले, देव आम्हाला काही मिळेल नाही. देव. तिसरा व्यक्ती चिंचेच्या झाडाखाली बसला होता. चिंचेला दाट पानं असतात. देवर्षी नारद म्हणले, कशा करता बसला तुम्ही? देव मिळावं म्हणले. नारदा, देव मिळेल का आम्हाला? मिळेल ना. कधी मिळेल? देवर्षी नारद म्हणले, चिंचेच्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढे तुम्हाला जन्म घेऊन. ते नाचायच लागले, नाचायच लागले. देवर्षी नारद म्हणले, चिंचेच्या झाडाला जेवढे पानं आहेत तेवढे तुम्हाला जन्म घ्यावे लागतील. म्हणजे तुम्ही नाचायला लागले का? नसता एवढे जन्म तुमचे कधी संपणार? जेव्हा संपत्ती तेव्हा संपत्ती, पण देव भेटणार आहे ना. इतका निश्चय पाहिजे, एवढा दृढ विश्वास पाहिजे देवावरती, त्यावेळेला देव मिळत असतो. गडबड नाही चालत हो, गडबड नाही चालत. काही लोकांना असं वाटतं, एक सत्यनारायण केला का एका बॅगला मला 10 पोते सोयाबीन हो, असं कुठं तुम्हाला असते? तुकोबाऱ्याचं प्रमाण सांगतो. प्राप्त काळ घडी आल्या